हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर मी आज आहे ना, म्हणजे आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि मुलं आता घरामध्ये आहेत. तर थोडंफार आपण आठवड्याची तयारी केली, तर आपलं थोडंसं मुलांकडे थोडंफार लक्ष देता येतं. नाहीतर मग पूर्ण वेळ आपला असाच किचनमध्ये जातो. कारण मुलांना अधेमध्ये काही ना काहीतरी घरात असल्यावरती लागतंच. सो तसं आता माझं काहीतरी आहे. आणि मी इथे इडलीचं बॅटर बनवते आहे. तर मला बऱ्याच वेळेस कमेंट येते आणि इतकं छान फर्मेंट होतं आहे माझं इडलीचं बॅटर. तर मला बऱ्याच वेळेस कमेंट येतात, तर म्हटलं आज तर मी तुमच्यासोबत इडलीचं जे बॅटर आहे त्याची प्रॉपर रेसिपी आणि मी किती टायमाला काय कसं भिजवते ते शेअर करते. तर इथे मी व्हिडिओ स्किप न करता मी किती वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, किती वाटी डाळ घेतलेलं आहे ते शेअर करते. आणि मी एक 2 सव्वा 2 वाजता हे जे डाळ तांदूळ आहेत ते मी भिजत घातले होते. त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा मेथी दाणा टाकलेला आहे आणि याला छान असं आता मी पाण्यामध्ये भिजवते. आणि त्यानंतर 6 वाजता, एक्झॅक्टली 6 वाजता मी हे जे डाळ तांदूळ जे भिजवलेले होते ना ते वाटून घेते. आणि 6च्या आधी 1 तास मी हे जे पोहे आहेत ना, 1 वाटी म्हणजे आता हे फुललेले आहेत. 2 चमचे मी पोहे घेतलेले होते. ते मी 1 तास आधी भिजवले. मी तेव्हाच्या तेव्हा नव्हते भिजवले. सो अशा पद्धतीने हे मी एक 3 ते 4 तास तुम्हाला डाळ तांदूळ आणि पोहे 1 तास आधी वाटायच्या आधी तुम्हाला भिजत घालायचे आहेत आणि मग हे छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर माझा जो हा मिक्सर आहे ना, तो खूप छान चालतो आहे आणि हा ॲक्च्युली फूड प्रोसेसर आहे. फिलिप्सचा आहे. आता 1 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे. मी यूज करते आहे आणि म्हणजे खूप मला प्रत्येक वेळेस येतातच कमेंट. तर हेच जो मिक्सर आहे तो मी सगळ्यासाठी यूज करते. फूड प्रोसेसर आहे म्हणजे याच्यामध्ये ज्युसर आहे, त्यानंतर आटा मेकर आहे. तर माझा आटा मेकरचा जो भांडं आहे ना, ते माझ्याकडून फुटलेलं आहे कारण ते मी डिशवॉशरमध्ये क्लीन करायला टाकलं आणि ते व्यवस्थित बसतं नव्हतं, त्याच्यामुळे ते ब्रेक झालेलं आहे. अदरवाईज फिलिप्सचे हे जे फूड प्रोसेसर्स आहेत ना, ते खूप छान आहेत. सो मी रिकमेंड करेन की जर तुमच्याकडे डिशवॉशर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जे आपलं डव मेकरचा जो भांडं असतं ना, ते त्याच्यामध्ये धुवू नका. तर बघा मी परफेक्ट टाईम नुसार तुम्हाला सांगते. आणि आता समर्स आहेत त्याच्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही फर्मेंट व्हायला. आणि मेन मी इथे इडलीचा जो तांदूळ घेतलेला आहे, असं काही नाही आहे. मी आत्ता हे पॅकेट आणलेलं होतं म्हणून शेअर करते. पण तुम्ही कोणताही जाड असा, एकदम जाड असा जो तांदूळ असतो ना, तो तुम्ही इडलीसाठी घेऊ शकता कारण तोच परफेक्ट तांदूळ असतो. तुम्ही बारीक तांदूळ जरी घेतलात म्हणजे असं काही नसतं, पण तरी जितका तुम्ही जाड तांदूळ घ्याल तितकं छान असं बॅटर आहे ते फर्मेंट होतं. आता हा जो तांदूळ आहे हा पर्टिक्युलरली इडलीचाच आहे, पण असं काही नाही आहे, तुम्ही दुसरा कोणताही यूज करून घेऊ शकता. तर इथे छान अशी स्मूथ पेस्ट बनवलेली आहे. इडलीला थोडंसं जाड राहिलं तरी चालतं, पण मी जनरली जेव्हा बॅटर बनवते ना, तेव्हा मी नेक्स्ट डे पहिल्या दिवशी इडली बनवली तर दुसऱ्या दिवशी मी डोसे बनवते. त्याच्यामुळे मी थोडंसं असं स्मूथ पेस्टच करून घेते. प्रत्येक वापरानंतर मला मिक्सर एकदम व्यवस्थित क्लीन करायची सवय झालेली आहे, कारण आपलं कॅबिनेट पण त्याच्यामुळे खराब होत असतं, म्हणून ती एक सवय पडलेली आहे. त्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे ना, ते जितकं जमेल तितकं तुम्ही ह्याला मिक्स करा. जितकं तुम्ही व्यवस्थित ह्याला मिक्स कराल ना, तितकं छान हे बॅटर फुलून येतं. सो मी एक 5 मिनटं कॉन्स्टंटली हे असं स्टर करून ठेवलेलं आहे. आणि त्याला जितकं तुम्ही बंद आणि पॅक्ड आणि जितकं त्याला पॅक करून म्हणजे नॅपकिन्समध्ये वगैरे गुंडाळून कॅबिनेटमध्ये ठेवलं ना, तर इतकं छान असं उब येते. आणि मेन म्हणजे मी ओव्हनमध्ये देखील ठेवते, पण मला ओव्हनमध्ये दही ठेवायचं होतं म्हणून मग मी इथे बॅटर ठेवलेलं आहे एका कॅबिनेटमध्ये. त्यावेळेस म्हणजे आता बऱ्याच वेळेस माझं पुण्याला जाणं येणं होणार आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही ग्रॉसरी भरली नाही. त्याच्यामुळे मी डीमार्टला गेली नव्हती, इथेच गेली होती. आणि म्हणजे आता मुलं घरात आहेत त्याच्यामुळे स्नॅक्स जो आहे ना तो घरामध्ये लागतो. सो त्याच्यासाठी मी काही बरण्या ज्या आहेत त्या रिकाम्या करून ठेवल्या होत्या. आणि मेन जे सामान मुलांना जास्त लागतं ना, त्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. सो मी जवळूनच जे काही मला आत्ता लागणार होतं ते सामान घेतलेलं आहे. त्याच्यामुळे खूप जास्त असं रिस्टॉक करून ठेवत नाही आहे.
रवा जो आहे तो माझा जनरली मी फ्रीजमध्ये स्टोअर करते, कारण आमच्याकडे उपीट वगैरे जास्त खाल्लं जात नाही. रवा असेल तर मग त्याचे डोसेस बनतात. सो ते कधीतरी बनतं, त्याच्यामुळे रवा जो आहे तो फ्रीजमध्ये असतो. आणि रव्याचे जे डोसे आहेत ना ते इतके छान लागतात, म्हणजे आपला रेग्युलर डोशापेक्षा रवा डोसा नक्कीच छान लागतो. तर जेव्हा मी रेसिपी करेन नेक्स्ट टाईम, तेव्हा मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर माझ्या आठवड्याच्या ज्या भाज्या आहेत त्या देखील तुम्हाला थोड्या कमी दिसतील, पण याच्यामध्ये देखील वांगं वगैरे जे आहे ना ते मी ॲट अ टाईम भाजून ठेवत असते. पण मला या विकेंडला गावाला जायचं होतं, त्याच्यामुळे मी वांगं तसंच ठेवलेलं आहे. अदरवाईज वांगं आहे ना ते मी भाजून ठेवते, म्हणजे संध्याकाळची जी काही कामं आहेत ना ती फक्त फोडणी द्यायचं काम राहतं वांगं भाजलेलं असेल तर. आणि मेन म्हणजे आत्ता समर्समध्ये आपल्याला कलिंगड, द्राक्ष हे आहे ना जे आपल्याला डिहायड्रेशन नको व्हायला, त्याच्यासाठी मी खूप जास्त असं कलिंगड, म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच घरात असतो, सो तो असा छान कट करून ठेवला ना की मग ऐन टायमाला हा जो कलिंगडाचा कचरा आहे तो होत नाही, आणि मुलांना जेव्हा हवा असेल ना तेव्हा पटकन काढून देता येतो. त्याच्यामुळे मी हे असे जे स्टीलचे चौकोनी डबे आहेत ना ते यूज करते, मोठ्या साईजचे आहेत. सो हा जो कलिंगड होता ना हा 2.5 किलोचा होता. सो बरोबर 2.5 किलोचा जो कलिंगड आहे ना तो त्या एका डब्यामध्ये बसलेला आहे. हे जे डबे आहेत ना हे मी मागच्या वर्षी घेतलेले होते, त्याची डिटेल व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो अशा काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बऱ्याच वर्ष आपण वापरत असतो. सो बघा त्यांना आत्ता देखील काही झालेलं आहे, आणि यूज देखील व्यवस्थित आहे. त्याच्यामध्ये मॅरिनेटेड चिकन वगैरे ठेवायला मला फ्रीजमध्ये एकदम छान बसून जातं, कुठे इकडे तिकडे हवा लागत नाही. त्याच्यामुळे प्रेफर करा की तुम्ही डब्बेच यूज कराल. पनीर कट करून ठेवलेलं आहे, म्हणजे सकाळी जर काही पटकन तयारी करायची असेल ना तर पनीर चॉप करायचं जे काम आहे, आणि आपला जो चॉपिंग बोर्ड आहे ना तो त्याच्याने ऐन टायमाला सकाळी खराब होतो. सो त्यासाठी मी पनीर वगैरे देखील कट करून ठेवते. बटर बॉक्समध्ये 2 बटर स्लायसेस एकदम व्यवस्थित राहतात, सो ते देखील इथे ठेवलेलं आहे. आणि इझी स्लाईड्समध्ये तुम्ही बघितलं मी सगळं चीज वगैरे जे आहे किंवा जे पटकन घेता येईल अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि त्याचं जे वरचं सेक्शन आहे ना फ्रीजचा तो मी थोडासा खाली घेतलेला आहे, ज्याच्याने माझ्या ज्या काही बरण्या आहेत ड्रायफ्रूट्सच्या वगैरे त्या मी वरच्या सेक्शनला व्यवस्थित लाईनमध्ये ठेवलेल्या आहेत. तर हे जे कुकिंग पॉट्स आहेत ना सिरामिक्सचे आहेत, आणि हे मायक्रोवेव्ह सेफ आहेत, त्याच्यामुळे काहीही बनवलेलं असेल ना तर पटकन याच्यामध्ये गरम करता येतं. तर हे मला PR पॅकेजेस आलेत, आणि बऱ्याच वेळेस आहेत ना शॉर्ट्समध्ये इतक्या निगेटिव्ह कमेंट्स येतात की इतकं तुम्ही कसं काय मॅनेज करता घरामध्ये. मला काय म्हणायचं आहे की आपल्याला ज्या गोष्टीची आवड असेल आणि आपल्याला दिवसभर घरामध्ये बसून कंटाळा येत असेल ना त्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टींची सवय असते. आणि मला असं वाटतं अशा बऱ्याच बायका असतील की ज्यांना घरामध्ये किंवा किचनमध्ये नवीन नवीन वस्तू नवीन नवीन वस्तू नका म्हणू, पण ज्या काही जुन्या देखील वस्तू आहेत ना त्या व्यवस्थित ठेवायची सवय असेल ना तर तुमचं घर व्यवस्थित राहतं. आणि अशा बऱ्याच लेडीज असतील की ज्यांना अशा गोष्टींची हौस असेल. सो मला माहिती नाही की माझ्या कमेंट सेक्शनमध्ये इतक्या निगेटिव्ह कमेंट्स काय येतात की एवढं सगळं सामान कसं काय तुम्ही ठेवता, हे कसं काय करता, ते कसं काय करता. पण अशा मला वाटते माझ्यासारख्या मी एकटी नाही आहे, खूप जणी असतील की ज्यांना या सगळ्या वस्तू नीट ठेवायला व्यवस्थित ठेवायला आवडत असतील. तर हे असं काहीसं कधीतरी डिसअपॉइंट होतो कमेंट्स बघितल्यानंतर, पण मग इग्नोर करून परत ज्या लोकांना माझ्या व्हिडिओज आवडतात ना त्यांच्यासाठी मी शेअर करायचा प्रयत्न करते. तर हे अगारोचं आहे ना मिनी इलेक्ट्रिक चॉपर आहे. सो याचं जे मधलं जी प्लेट आहे ना त्याच्यामुळे आपलं जी मशीन आहे ना ती खराब होत नाही, त्याच्यामुळे जनरली हे चॉपर खराब होत नाही. आणि चार्जिंगवरचं आहे, आणि पटकन म्हणजे आपल्याला 1-2 कांदे रोजच्या डेली म्हणजे लागत असतील ना तर त्यासाठी एकदम छोटंसं आणि कॉम्पॅक्ट छान डिझाईनचं आहे. तर माझ्या डेली जे 1-2 कांदे आपल्याला कट करायचे असतील ना तेव्हा परफेक्ट. आणि मला मेन कोशिंबीर करायची होती, सो त्यासाठी बारीक बारीक असा कांदा पटकन कट होऊन गेला. टोमॅटो देखील सोबत, काकडी वगैरे आपल्याला छान बारीक आपण किसण्यापेक्षा याच्यामध्ये छान असं कट करून घेऊ शकतो. आणि हो क्लिनिंगला देखील म्हणजे मी आता तुम्हाला एक छोटी
पद्धतीची टिप सांगते मी. चॉपर्स वगैरे अशा पद्धतीने क्लीन करते. पाणी टाकायचं, चॉपर चालू करायचा आणि त्याच्यातलं जे काही खराब आहे ना ते सगळं काही स्वच्छ होऊन निघतं. आपल्याला पूर्ण क्लीन करत बसायची गरज पडत नाही आणि मेन म्हणजे याची मोटारची चांगली काळजी घ्यायची. सो मी इथे आत्ता म्हणजे उन्हाळ्यासाठी छान अशी मातीची भांडी बाहेर काढलेली आहेत. ताकासाठी म्हणा, दह्यासाठी म्हणा, कोशिंबीरसाठी म्हणा. तर ही जी कोशिंबीरची रेसिपी आहे ना ती अशी लग्नामध्ये बघितली होती. सो म्हटलं चला ट्राय करूया. शेंगदाण्याचं कूट भरपूर टाकलं होतं. खूप असं दही ॲड केलं होतं. तर माझ्याकडे काकडी आत्ता नव्हती, त्याच्यामुळे मी कांदा आणि टोमॅटो थोडासा जास्त ॲड केलेला आहे. इतकी छान अशी कोशिंबीर झाली होती आणि आत्ता याला मी छान असा तडका देते. तडक्यामध्ये जर मिरची टाकली ना तर लाल तिखट टाकायची गरज पडत नाही, पण मी टाकायला विसरली म्हणून मग मी नंतर वरून त्याच्यामध्ये लाल तिखट ॲड केलेलं आहे. आणि छान अशी कोशिंबीर तुम्ही कशासोबतही, नुसतं चपातीसोबत देखील मुलांना म्हणजे आरुषला तरी म्हणजे हे कोशिंबीर वगैरे खूप आवडतं. त्यांनी चपातीसोबत देखील खाल्लेली आहे. इतकं छान आणि इतकं टेस्टी लागत होतं. घट्ट अशी म्हणजे कोशिंबीर झाली होती. जनरली आपण फक्त दही टाकलं ना तर घट्ट होत नाही, खूप जास्त दही ॲड करायला लागतं. सो त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट मी ॲड केलेलं आहे आणि इथे मी फोडणी तयार करते. त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि जे काही परत अजून राहिलेलं काम होतं ना ते करून घेतलं. ह्याचा देखील बराच कचरा होतो. सो म्हटलं चॉप करून ठेवूया. जितकं काही जमेल ना तितकं मी मील प्रेपमध्ये करून घेते, म्हणजे ज्याच्यामुळे मला थोडंसं जे काम आहे सकाळचं म्हणा किंवा संध्याकाळचं म्हणा किंवा माझं शूटचं काम आहे किंवा एडिटिंगचं काम आहे ना ते करता येतं. सो अशा पद्धतीने माझं जो मील प्रेपचा दिवस आहे ना तो थोडासा हेक्टिक होतो, पण नंतरचा आठवडा आहे ना तो व्यवस्थित जातो. आता दही लावून घेते आणि आत्ता मला म्हणजे काय काय गोष्टी कळतात की मातीच्या भांड्यामध्ये दही का लावायचे. मागच्या वर्षी मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं, पण मला स्वतःला एवढं माहिती नव्हतं. मातीचं भांडं आहे ना दह्यामधलं जे पाणी आहे ना ते पूर्ण सोक करून घेतं आणि दही आपलं छान घट्ट बनतं. सो त्यासाठी तुम्ही जर मातीच्या भांड्यामध्ये दही लावत असाल ना तर चांगल्या क्वालिटीच्या मातीचं भांडं घ्या. त्याला काही पण पॉलिशिंग नको आहे. ओरिजिनल असं छान मातीचं असं प्रॉपर मातीचं असं भांडं हवं आहे, ज्याच्याने जे काही दह्यातलं पाणी आहे ना ते पूर्ण माती आहे ती सोक करून गेलं आणि दही आपलं छान घट्ट बनेल. सो मला आहे ना ॲक्च्युली दही देखील तुम्हाला घट्ट कसं झालं आहे ते शेअर करायचं होतं, पण मी ती क्लिप शूटच केली नाही. पण मला आहे ना तुम्हाला बॅटर किती फुललेलं आहे त्याची क्लिप तुमच्यासोबत शेअर करायचीच होती. सो सकाळी पहिले मी तुम्हाला इथे दाखवते. माझं जे भांडं आहे ना ते पूर्ण झाकण मी व्यवस्थित लावलं होतं, ते खुलून एवढं बॅटर माझं फर्मेंट झालेलं आहे. मला स्वतःला देखील वाटलं नव्हतं की एवढं फुलेल म्हणून. सो तुम्ही इथे बघू शकताय. आणि मी खूप व्यवस्थित असं पॅक्ड अशा डब्यामध्ये त्याला जितकं मी हवाबंद ठेवेन ना तितकं छान ते फुलून येतं. सो प्रपोर्शन मी शेअर केलेलं आहे आणि मी किती वाजता काय काय भिजत घातलेलं आणि सकाळी 8 वाजता आय थिंक मी हा व्हिडिओ शूट केलेला आहे आणि इतकं छान असं फर्मेंट झालेलं होतं. सो तुम्हाला देखील अशा पद्धतीने इडली बॅटर फुलवता येईल. तुम्ही नक्की या सगळ्या ज्या टिप्स आहेत ना त्या फॉलो करू शकता. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चलो बाय.